सभी शहरवासियों को गोकुल अष्टमी की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं। मैं मेरी पूरी टीम की तरफ से, मेरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की तरफ से पूरे उल्लासनगर शहरवासियों को गोकुल अष्टमी की हार्दिक शुभकामनाएं दे रहा हूं। और ये आगे देख के जो देख रहे हैं हम चुनाव आ रहे हैं आमदारकी के, मैं यहाँ पर वचन देता हूँ आमदारकी के चुनाव में आप हमारे भगवान जी भालेराव साहब को आमदार के रूप में देखेंगे। ये हमारे पूरे ग्रुप ने और मैंने संकल्प लिया है। आज यहाँ पे कितने गोविंदा पदक ने सलामी दी और कितने का पारितोषिक? अभी तक हमारे इधर सुबह से 25 से 30 गोविंदा पदक आके सलामी दे चुके हैं। और हमारी जो इस साल की गिफ्ट है, हमारा जो पदक फोड़ेगा उसको 4,44,44 रुपये का इनाम हमने रखा गया है, ऑर्गेनाइज बाय डिस्ट्री इंटरप्राइज की तरफ से। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा अध्यक्ष कमल उद्यान यांच्या आयोजनातून दरवर्षीप्रमाणे यावर्षी दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे। गोविंद पथकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा। कुठल्या गोविंद पथकाने जखमी होऊ नये यासाठी आमच्या मंडळाने काळजी घ्यावी आणि जनतेचा उत्साह गोविंदांच्या बाबतीत हमेशा पुढे असतो। तशीच ही यावेळेस बघितलं आपण, रस्ता पूर्णपणे बंद आहे आणि चांगल्या पद्धतीने दहीहंडीचा उत्सव साजरा होत आहे। उल्हासनगर शहरातील सगळ्या नागरिकांना आणि देशातील सगळ्या नागरिकांना गोपाळ काळाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो। असेच तरुणांनी भविष्य काळामध्ये पुढे जाऊन सहकार्य करावे आणि चांगल्या पद्धतीने गोपाळ काळ साजरा व्हावा, दहीहंडी उत्सव साजरा व्हावा अशी शुभेच्छा देतो आणि ते संपतो। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।